नमस्कार, मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज अर्धापूर शहरामध्ये विविध ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज भरणं चालू आहे अर्धापूर नगरपंचायतच्या वतीने। जॉइंट अकाउंटला जर पहिलं नाव तुमचं असेल बबीता कुमार हे काय शिबिर आपल्या सावतामाळी नगर बुद्धविहारमध्ये ठेवलेलं आहे। या योजनेमध्ये आपण वय 21 ते 65 असणाऱ्या इथे जर मतदान करत असाल 15 वर्षापूर्वीचं मतदान कार्ड पाहिजे। त्याचबरोबर तुमच्या नावाचं बँक पासबुक खातं, समजा जर बँक पासबुक किंवा खातं हे जॉईंट असेल तर त्याच्यामध्ये प्रथम नाव तुमचं पाहिजे, पहिलं नाव तुमचं आणि मग दुसरं नाव तुमच्यासोबत जोडलेल्या मालकाचं किंवा मुलाचं असेल तरी चालेल, पण पहिलं नाव जर मालकाचं असेल तर तुमचं ते घेण्यात येणार नाही। असे फॉर्म आपण नंतर नगरपंचायतला मदत कक्षामध्ये घेणार आहोत। जर कागदपत्र कमी असतील तर आता ते फॉर्म आपण इथे घेणार नाही, तुम्ही ते आम्हाला नंतर अंगणवाडी आपल्या धम्मज्योती तालुताई किंवा नगरपंचायतला आणून द्यायचे आहेत। आणि जे काही कमी जास्त कागदपत्र असतील ते आम्ही तुम्हाला आता इथेच सांगून ते तुम्हाला लिहून देऊन त्या कागदपत्रांची पूर्तता ह्या 8 दिवसामध्ये तुम्ही करून आम्हाला नगरपंचायत कक्षामध्ये आणून द्यायची आहे। आम्ही पूर्ण वेळ तिथे 10 ते 5 पर्यंत फॉर्म स्वीकारले जाणार आहेत। बाकी मग तुम्हाला कागदपत्रांच्या बाबतीमध्ये सांगायचं असेल तर आधार कार्ड, आदिवासी प्रमाणपत्र, ज्या महिलेकडे एक तर आधार कार्ड पाहिजे, आता आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे रहिवासी काढला असताल तर रहिवासी प्रमाणपत्र द्या आम्हाला, रहिवासी नसेल तर तुमचं जन्म प्रमाणपत्र असेल तुमच्याकडे तर ते द्या, तेही नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टीसी असेल, टीसीची झेरॉक्स ती द्या, तेही नसेल तर 15 वर्षापूर्वीचं राशन कार्ड असेल इथलं तुमचं ते द्या, तेही नसेल तर 15 वर्षापूर्वीचं मतदान कार्ड असेल, मतदान करत असाल 15 वर्षापासून इथे ते द्या, किंवा मग तुमचं म्हणजे यापैकी एक ओळखपत्र आम्हाला द्यायचे, हे नसेल तर ते। दुसरं आहे की तुमचं उत्पन्न प्रमाणपत्र द्यायचे, तहसीलचं उत्पन्न प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही ते देताल। उत्पन्नाचा दाखला जर काढलेला नसेल तर तुमचं पिवळं किंवा केशरी राशन कार्ड आम्हाला द्यायचे उत्पन्न दाखल्याच्या ठिकाणी। तुमचं अर्जदाराचं हमीपत्र आम्ही इथं भरून घेणार आहोत, म्हणजे इथं तुमची सही घेणार आहोत फॉर्मवर, ज्यांचा परिपूर्ण फॉर्म आहे म्हणजे कागदपत्र सगळे आहेत त्यांचं। त्याचबरोबर तुमचं बँकेचं पासबुक म्हणजेच खातं हे तुमच्या नावानं पाहिजे। जर जॉईंट खातं असेल तर पहिलं नाव तुमचं पाहिजे, तर तसाही फॉर्म आम्ही घेणार नाही। जर जॉईंट खातं आणि पहिलं नाव तुमचं नसेल तर ते तुम्हाला आम्हाला आणून द्यायचं। पोस्टाचं खातं सुद्धा जमल पण ते तुमचं पाहिजे तुमच्या नावानं, आणि त्याला IFSC क्रमांक पाहिजे, ते तपासूनच आम्ही घेणार। IFSC कोड असलेलं तपासून घ्यायचं आपल्याला, ठीक आहे? आपल्या इथे आलेली आणि तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा जरी कोणी लाभ घेत असेल त्याच्या ताई एक मिनिट, संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ नाही, संजय गांधी निराधार योजनेमध्ये विधवा, परित्यक्त्या, एकल महिला असतात, तर याचा जर कोणी लाभ घेत असेल आणि तुम्हाला ते 1500च्या वर जर शासनाचे पैसे मिळत असतील तर त्याही महिलांचे फॉर्म इथं घेतले जाणार नाही। ते ऑनलाईन रेकॉर्ड दिसते, तुम्ही दिले तरी ते अपात्र होणार आहे। जर अशा कोणी महिला इथं बसलेल्या असतील तर आधीच आम्ही सांगत आहोत, भरू नका तुम्ही तर एवढंच आम्ही जेवढे फॉर्म येतात तेवढे परिपूर्ण फॉर्म आम्ही घेणार आणि मग 15 आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अर्धापूर नगरपंचायतचे सर्व कर्मचारी या ठिकाणी स्वतः फॉर्म घेत आहेत। अर्धापूर नगरपंचायत अंतर्गत ही योजना आज राबवली जात आहे की जेणेकरून महिलांना कुठेही फिरण्याची वेळ येऊ नये, त्यामुळे प्रत्येक वार्डामध्ये आम्ही या ठिकाणी प्रत्येक वार्डामध्ये ते फॉर्म घेत आहोत। आमची नगरपंचायतची पूर्ण टीम सोबत अंगणवाडी महिला या ठिकाणी फॉर्म घेत आहेत। ज्यांना जे काही अडचणी आहेत ते फॉर्म बघून ते अडचणी दूर करून जे व्यवस्थित फॉर्म आपल्याला ऑनलाईन करायचं आहे ते फॉर्म घेण्यासाठी आज प्रक्रिया चालू आहे। वार्ड क्रमांक 1 मध्ये सावतामाळी
या ठिकाणी बुद्धविहारामध्ये हे योजना या ठिकाणी राबवण्यात येत आहे. त्यानंतर वार्ड क्रमांक 5मध्ये, वार्ड क्रमांक 6मध्ये आंबेडकर पुतळ्याच्या त्या ठिकाणी प्रज्ञा बौद्ध विहारामध्ये त्या ठिकाणी ते सर्व जमलेले आहेत. आणि वार्ड क्रमांक 7मध्ये, वार्ड क्रमांक 8, 9मध्ये बालाजी मंदिर असे काही ठिकाणं आहेत. या ठिकाणी सर्व महिलांचे फॉर्म कलेक्ट केले जात आहेत. त्यामुळं मी अर्धापूर शहरातील सगळ्या महिलांना या ठिकाणी विनंती करेन की आपण कुठेही न फिरता ज्या ज्या ठिकाणी आपल्या वार्डामध्ये स्थळ दिलेलं आहे त्या ठिकाणी आपण भेट द्यावी आणि त्या ठिकाणी आपला फॉर्म त्या ठिकाणी द्यावा. आज जरी फॉर्म ऑनलाईन नाही झाला तरी ते फॉर्म ऑनलाईन करून घेण्याची जिम्मेदारी नगरपंचायत घेत आहे आणि नगरपंचायत आपल्यासाठी सुविधा देत आहे. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेन, नागरिकांना, की त्याचा आपण जास्तीत जास्त कुटुंबापर्यंत त्यांचा लाभ आपण मिळवून द्यावा. ही या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.